म्हणजे मध्ये काय कुणाला Recording in डिस्टर्बन्स झाला असेल progress. तर तो आपण क्लिअर होऊन जाईल. हा, आता मुद्दा आपला बघा, मालमत्ता अपील समिती, जन्म मृत्यू निबंधक आणि मुख्य अधिकारी, हे 3 पॉइंट मी पुन्हा एकदा रिपीट करतो, तुमच्या लक्षात येतील. इथंच तेव्हा काहीतरी थोडी गडबड झाली होती. मालमत्ता अपील समितीचे अध्यक्ष कोण असतात? जिल्हाधिकारी. हा एक फक्त एवढाच मुद्दा इथे लक्षात ठेवायचा आहे. आणि सदस्यांमध्ये नगराध्यक्ष आहेत, हा एक मुद्दा. आपल्याला थोडंसं उलट वाटू शकतं, पण हे असंच आहे. नगर परिषदेच्या बाबतीतला हा मुद्दा आहे. पुढे जन्म मृत्यू निबंधक कोण आहेत? नगर परिषदेचा आरोग्य अधिकारी. हे आपण गेस करू शकतो ना, आरोग्य अधिकारी आहे, त्यामुळे जन्म मृत्यूचा निबंधक तोच असायला हवा. पुढचा आहे मुख्य अधिकारी, सीओ. ओके, तर अ वर्गासाठी क्लास 1 सीओ असतो आणि ब आणि क साठी क्लास 2 सीओ असतो. ओके, हे असंच असेल असं नाही, बट इन जनरल जर आपण पाहायला गेलो तर हे असं आहे, हे लक्षात ठेवा. ओके, पुढचा आपला मुद्दा होता आपल्याला नगर परिषदेवरती नियंत्रणाचा मुद्दा आहे. ओके, नगर परिषदेवरती नियंत्रण बघा कुणाकुणाचं आहे. पहिला आहे राज्य शासनाचा अधिकार. ओके, राज्य शासन नगर परिषद विसर्जित करण्याचा अधिकार राज्य शासनाला आहे. ओके, पुढचा मुद्दा आपला आहे जिल्हाधिकारीचा. ठराव निलंबित करण्याचा अधिकार कोणाला आहे? जिल्हाधिकाऱ्यांना आहे. अपील त्यांची कोणाकडे जाते? DMA संचालकाकडे जाते. ओके, आता हे म्युन्सिपाल्टीच्या संबंधितलं ऍडमिनिस्ट्रेशन करणारं आपलं डिपार्टमेंट, त्यांच्याकडं जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधातली अपील जाते. 30 दिवसात ती अपील गेली पाहिजे आणि DMA चे संचालक 6 महिन्यात तो निर्णय घेतात. ओके, आता हे DMA मंत्रालय जे विभाग जे आहे, डिपार्टमेंट जे आहे, तर ते सीओ क्लास 1 आणि सीओ क्लास 2 च्या बाबतीतला महत्वाचा विभाग आहे. त्यांचं नियंत्रण या DMA कडे असतं. हे संचालनालय आहे एक. ओके, डायरेक्टरेट आहे, त्यांच्याकडनं नगर परिषदा नगरपंचायत यांचा कारभार पाहिला जातो. त्याच्यानंतरचा आपला अधिकारी आहे विभागीय अधिकारी, तो प्रादेशिक संचालक म्हणून काम करत असतो. ओके, त्याच्यानंतरचा अधिकारी आहे DMA संचालक. कर्मचाऱ्यांची संख्या व वेतन कमी करण्याचा आदेश देण्याचा अधिकार DMA संचालकांना आहे. ओके, अशा 4 लेवलच्या अथॉरिटीकडून नगर परिषदेवरती नियंत्रण ठेवलं जातं. राज्य शासन, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, DMA संचालक, हे सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. ओके, पुढे आपण जाऊया DMA कडे. DMA चं फुल फॉर्म काय बघा? डायरेक्टोरेट ऑफ म्युन्सिपल ऍडमिनिस्ट्रेशन. कधीची स्थापना आपल्या इथे? 1965 ची तरी स्थापना आहे. नगर विकास विभागाअंतर्गत याची स्थापना झालेली आहे. नगर परिषद कर्मचाऱ्यांची संख्या ठरवणं याचा एक मुख्य उद्देश आहे. ओके, आता नगर परिषदेनंतर आपण जाऊया नगर पंचायतीकडे. ओके, नगर पंचायतीच्या बाबतीत बघा, नगर पंचायत सुद्धा एक स्वतंत्र संस्था आहे. ग्रामीण ते शहरी संक्रमण क्षेत्रासाठी राज्य शासन अधिसूचनेनुसार नगर पंचायत गठीत करत असते. ओके, नगर परिषद नगर पंचायत, सुरुवातीला नगर पंचायत असते, ती नंतर नगर परिषद होते. ग्रामीण क्षेत्राकडून शहरी क्षेत्राकडे संक्रमण हा शब्द आला की तुम्हाला नगर पंचायत आठवलं पाहिजे. ओके, खाली स्थापनेचा निकष काय बघा, 10,000 ते 25,000 लोकसंख्या असली पाहिजे. ओके, नगर परिषदच्या केसमध्ये मिनिमम लोकसंख्या किती होती? 25,000 लोकसंख्या होती. ओके, आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपण 25,000 पासून 40,000, मग तिथून 1,00,000 अशी गणना केली होती. इथे मात्र 10,000 पासून ते 25,000 लोकसंख्या आहे. महानगरपालिका किंवा वर्ग 1 नगर परिषदेपासून अशा एक 2 कंडिशन खाली दिल्यात. एक आहे 20 किलोमीटरच्या जर आत असेल, ती जी नगरपंचायत आपण स्थापन केलेली आहे ती महानगरपालिका आणि वर्ग 1 नगर परिषदेपासून 20 किलोमीटरच्या आत असेल तर किमान 25% नॉन ऍग्रिकल्चरल एम्प्लॉयमेंट असली पाहिजे. ओके, दुसरी कंडिशन 20 किलोमीटरच्या बाहेर जास्त अंतरावर आहे तर किमान 50% नॉन ऍग्रिकल्चरल एम्प्लॉयमेंट असले पाहिजेत. अशा 2 कंडिशन दिलेल्या आहेत. तिथे काय कंडिशन होती आपल्या नगर परिषदेमध्ये? 35% कंडिशन होती. इथे 25 आणि 50%च्या कंडिशन्स आहेत. ओके, पुढचा मुद्दा आहे आपला रचनेचा. ओके, रचनामध्ये बघा सदस्य किती आहेत? 17 सदस्य. ग्रामपंचायतीचे मॅक्झिमम सदस्य किती होते? 17 सदस्य. ओके, प्रत्येक वार्डातून एकच सदस्य नगर पंचायतीला निवडला जातो. तसंच नगर परिषदेला सुद्धा होतं. ग्रामपंचायतीमध्ये किती होते? 2 किंवा 3 सदस्य होते. नॉमिनेटेड किती आहेत? इथे 2 नॉमिनेटेड सदस्य इथे असणार आहेत. ओके,
नगर परिषदेमध्ये पण आपण नॉमिनेटेड सदस्य बघितलेले होते. ओके, तिथे किती संख्या आहे ते बघून घ्या. इतर सर्व तरतुदी ज्या नगर पंचायतीच्या आहेत त्या सगळ्या तरतुदी नगर पंचायतीला सुद्धा लागू होतात, नगर परिषदेच्या नगर पंचायतीला लागू होतात. लक्षात ठेवण्यासाठी नगर पंचायतीच्या बाबतीत एवढेच घटक लक्षात ठेवा, बाकी काही इथं लक्षात ठेवण्यासारखं नाही. इथे काही वर्गीकरण सुद्धा नाही, जसं नगर परिषदेला वर्गीकरण होतं ABC वालं. ओके, आता पुढचा आपला मुद्दा आहे औद्योगिक नागरी प्राधिकरणाकडे आपण जातोय. याच्यामध्ये बघा, महाराष्ट्र नगर परिषद नगर पंचायत औद्योगिक नागरी कायदा कधीचा आहे? 1965 इथेही लागू आहे. ओके, राज्य शासन अधिसूचनेनुसार MIDC, सिडको, सहकारी औद्योगिक वसाहत यांनी विकसित केलेल्या औद्योगिक क्षेत्रांसाठी औद्योगिक नागरी प्राधिकरण स्थापन करते. औद्योगिक नागरीकरण कोण स्थापन करतं? तर राज्य शासन स्थापन करतं. हा पहिला मुद्दा. ही सुद्धा एक स्वतंत्र संस्था आहे. आतापर्यंत बघितलेल्या सगळ्या संस्था स्वतंत्र होत्या एक्सेप्ट पंचायत समिती. पुढे रचना, याचे अध्यक्ष जे असतात MIDC, सिडको, सहकारी वसाहत यांच्याकडून नामनिर्देशित केलेला अशासकीय सदस्यांचा अध्यक्ष असतो. यांचा अध्यक्षच कसा आहे? नॉमिनेटेड आहे. ओके, त्याच्या पुढे सदस्य बघा, 2 सदस्य MIDC, सिडको, सहकारी वसाहत नामनिर्देशितांतून घेतलेले असतात, 2 सदस्य. ओके, यापैकी एक त्या प्राधिकरणाचा CEO असतो. CEO आणि अध्यक्ष दोन्ही सुद्धा नॉमिनेटेडच आहेत इथे. ओके, पुढे औद्योगिक युनियन कडून एक नामनिर्देशित केलेले किती असतात? 2 असतात. ओके, आणि एक कलेक्टर नामनिर्देशित केलेला सदस्य असतात. म्हणजे काय झालं? ही पूर्ण बॉडी कशी आहे? नामनिर्देशितच बॉडी आहे. ओके, 2+2+1 म्हणजे 5 सदस्य आणि 1 अध्यक्ष आहे. ओके, तर ह्यांच्या सगळ्यांची नेमणूक नॉमिनेटेड पद्धतीनेच झालेली असते. पुढचा, आता हे जे सदस्य आणि अध्यक्ष आहेत त्यांचा राजीनामा आणि पदावरून दूर करण्याचा पुढचा मुद्दा आपण बघूया. पहिला आहे सदस्यांचा नामनिर्देशन केलेल्या संस्थेकडून ते सदस्य काढले जाऊ शकतात, त्यांना काढायचा मुद्दा. दुसरा, अध्यक्ष राजीनामा कुणाकडे देणार? कलेक्टरकडे देणार आहेत. नगर परिषदेच्या बाबतीत पण तोच मुद्दा होता, नगर पंचायत पण तो सेम मुद्दा असणार आहे, कारण आपण नगर पंचायतीचे सगळे मुद्दे नगर परिषदेसारखे असं बघितलेलं आहे. हे सुद्धा कलेक्टरकडेच राजीनामा देतात. पुढे यांची टर्म किती वर्षाची आहे? 5 वर्षासाठी आहे. बैठक यांची पुन्हा किती आहे? महिन्यातून 1. गणपूर्ती यांची क्लिअरली 3 मेंबर्स लिहिलेले आहेत. 3 मेंबर असेल तर त्या वसाहतींची गणपूर्ती होते. तर नियंत्रणाबद्दलचा मुद्दा बघा. नियंत्रणामध्ये ठराव जिल्हाधिकारी निलंबित करू शकतात. यांचा ठराव कोण निलंबित करतात? जिल्हाधिकारी. आणि त्याच्या विरोधात 12 दिवसात अपील कुठे? DMA कडे. ओके, डिपार्टमेंट ऑफ म्युनिसिपल डायरेक्टरेट ऑफ म्युनिसिपल ऍडमिनिस्ट्रेशन कडे. आता आपण जातोय पुढे महानगरपालिका. ओके, आपण नगरपंचायत, नगर परिषद, औद्योगिक वसाहत बघितली. आता महानगरपालिका बघूया आणि याच्यानंतर अजून एक बॉडी राहते ती कुठली? कटक मंडळांकडे, ते एक बघूया आपण. आता महानगरपालिकांचा थोडासा इतिहास बघूया कायद्यांच्या बाबतीतला. ओके, पहिल्यांदा बघा, बृहन्मुंबई मनपा कायदा कधीचा आहे? 1988चा आहे. ओके, 1888चा. नागपूर मनपा कायदा कधीचा? 1948चा. मुंबई प्रांतिक मनपा कायदा 1949चा, ज्याचं नाव बदलून आपण 2012 मध्ये महाराष्ट्र असं केलेलं आहे. महाराष्ट्र मनपा कायदा 1949 तो झालेला आहे. बृहन्मुंबई 1888, नागपूर 1948 आणि मुंबई प्रांतिकवाला किंवा महाराष्ट्र मनपा कायदा 1949. मुंबई खेरीज सर्व महानगरपालिकांना आता आपला खालचा कायदा लागू आहे. ओके, नागपूरला हा कायदा लागू आहे का? नागपूरचा स्वतःचा कायदा आहे हे काही क्लिअर झालेलं नाही, कुठल्याच पुस्तकातून कळलेलं नाही, पण त्यांचा सेपरेट कायदा आहे. मला वाटतं की त्यांना एक सेपरेट कायदा असला पाहिजे. आणि खालचा जो कायदा आहे बृहन्मुंबई आणि नागपूर वगळता असेल. ओके, रचना बघा. आता आपण यांची नगर परिषदेची रचना बघितली. आता यांची लोकसंख्या आणि सदस्यांची रचना आपल्याला बघायची आहे. 3 लाख ते 6 लाख साठी 76 ते 96 सदस्य असणार आहेत. 6 ते 12 साठी 96 ते 126 आहेत. 12 ते 24 साठी 126 पासून 156 आहेत. आणि 24 पासून 30 पर्यंत 156 ते 168 आहेत. आणि 30च्या वरती 168 पासून 185 आहेत. हा डेटा जो मी घेतलेला आहे तो
यांच्या पुस्तकातून घेतलेले आहे, मनोज राऊत सरांच्या पुस्तकातून आहे. आता हा डेटा दोन ठिकाणी वेगवेगळा रेफरन्स दाखवतो. काही ठिकाणी 225 इतकी सदस्य संख्या सुद्धा दाखवलेली आहे. ओके, याच्यामध्ये सुद्धा मुंबईला वेगळं आहे, मुंबईचं आपण सेपरेट बघणार आहोत, इतर महानगरपालिकांचं वेगळं आहे. ओके, याच्यात काही चेंज झाला असेल तर तो आपण नक्की बघणार आहोत, नसेल तर हाच आकडा तुम्ही कंटिन्यू करणार आहात. या सगळ्या डेटामध्ये फक्त 2च ठिकाणी तुम्हाला चेंजेस सापडणार आहेत, ते सदस्य संख्या किती, ती नगर परिषदेची आणि महानगरपालिकेची सदस्य संख्या किती आहे एवढंच. आणि दुसरी एक गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे, त्यावेळेस म्हणजे एक्झामला जायच्या आधी डायरेक्ट निवड होते अध्यक्षांची आणि सरपंचाची की सदस्यातून निवडलं जातं, एवढं फक्त तुम्ही चेक करून जाणार आहात. ओके, पुढे नामनिर्देशन मॅक्झिमम किती आहे, 5 लोकांना तुम्ही नामनिर्देशित करू शकता. ओके, प्रभाग रचना बघू आपण, पुढची गोष्ट आहे प्रभाग रचना. प्रभाग रचनेच्या बाबतीमध्ये बघा, प्रभाग संख्या आणि रचना राज्य निवडणूक आयोग ठरवणार आहे, ऑफकोर्स आहे. आणि एका प्रभागातून एकच सदस्य 4 मार्च 2020 पासून ही सुधारणा झाली होती. त्याच्यानंतर सुद्धा काही सुधारणा झाली असेल तर तुम्ही जाताना करंट मध्ये तेवढं बघणार आहात. ओके, सरकार जसं बदलेल तसं ते बदलतं. काय म्हणताय, आता किती झालेलं ते महानगरपालिकेला बोलता तुम्ही, महानगरपालिकेला 10% किंवा 10 यापैकी जे जास्त ते कमी असेल ते. ओके, हे कधीचे चेंज आहे, बर हा एक चेंज तुम्ही लक्षात घ्या, नसेल तर आपल्या करंट मध्ये तुम्हाला ते येऊन जाईल. ओके, हा 2 आता किती आहे तिथे 2, कुठल्या पुस्तकात आहे ते, हा बर नाही कायद्यात चेंज झालेल्या तुमच्या न्यूज मध्ये कुठे आहे का असं, कल्याण डोंबिवली झाला असेल तर तो त्यांचा चेंज असेल, पण आपला हा वरचा ऍक्ट त्यात चेंज झालेला कुठे तुम्ही परिक्रमावधीवर कुठे वाचला आहे का ते मला सांगा. ओके, हा तर एक काम करू आपण, जे झालेले चेंजेस आहेत सध्या हे कन्सिडर करून चला, तुम्ही काय चेंजेस असतील तर मागच्या 1 वर्षातल्या परिक्रमाच्या करंट नोट्स मध्ये तुम्हाला ते ऍड होऊन जाईल. ओके, फक्त 2च गोष्टी मी तुम्हाला सांगितलं तेवढंच लक्षात घ्या, निवडणुकीची पद्धत आणि सदस्य बदलतात, बाकी काही बदलत नाही, बाकीचा डेटा स्टॅटिक आहे. ओके, ते आपण बघूया. आता हे म्हणतात ते कल्याण डोंबिवलीसाठी आहे का पूर्ण महाराष्ट्रासाठी लागू झालं ते आपण चेक करूया, त्यानंतर आपण ते कन्सिडर करू. ठीक आहे, तर आपण पुढे बघूया, मनपाच्या सदस्यांकडे जाऊया, वरच्या बाजूला मनपा सदस्यांबद्दलचं बघूया. ओके, आता त्यांची निवडणूक कशी होते ते आता आपलं सध्या कन्फ्युजन आहे, एका वार्डातून 1 होतो का 2 होतो ते आपण क्लिअर करूया. पुढचा मुद्दा आहे आपला मनपा सदस्यांचा, राजीनामा कुणाला देतात, आयुक्तांना. थोडंसं ऑड वाटतं, आतापर्यंत आपण बघितले की निवडून दिलेल्या अध्यक्षाला दिलं जातं, तर हे आयुक्तांना देत आहेत. ओके, सभांना गैरहजर, ओके त्याच्या लागोपाठ जर 3 सभांना गैरहजर असेल कसं, परवानगी शिवाय, आणि जर लागोपाठ 6 सभांना गैरहजर आहे परवानगीने, परवानगी असो किंवा नसो कशाही असेल तरी त्याला पदावरून दूर केलं जातं. ओके, इथे सभांची संख्या 3 आणि 6 आहे, वेगवेगळ्या ठिकाणची सभांची संख्या वेगवेगळी आहे, ते लक्षात घ्या. इथे सभा संख्या दिली आणि काही ठिकाणी महिने दिलेत. ओके, तो एक डेटा तुम्हाला लक्षात ठेवावा लागणार आहे. पुढे गैरवर्तन कर्तव्यात कसूर केल्यानंतर राज्य शासन स्वतःहून त्यांना काढेल, एक मुद्दा. दुसरा मुद्दा इथे आहे की मनपाच्या शिफारसीनुसार किती बहुमत लागतं, 3/4 बहुमत लागतं, तरी सुद्धा त्यांना पदावरून दूर करता येतं. ओके, या 2 कंडिशन मधून दूर करता त्यांना येतं. ह्याच्या आधी आपण का बघितलं, राज्य शासन काढू शकतं पण मनपाची परवानगी असायची, इथे दोन्ही सुद्धा ऑप्शन अवेलेबल आहेत. नंतर 5 वर्ष कोणत्याही सदस्य होण्याचा कोणत्याही नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचा तो सदस्य होऊ शकत नाही, 5 वर्षाची त्याच्यावरती बंदी आणली जर गैरवर्तनावर त्यांना काढलं असेल तर. सदस्यास हटवताना राज्य शासन मनपाला 1 मंथची अवधी देणे बंधनकारक आहे. आधी त्यांना ते विचार करायला सांगते, आपण त्यांना काढायचं की नाही तुम्ही विचार करा, 1 महिन्यात त्यांचा विचार ऐकून, तर विचार ऐकणं एक प्रोसिजर आहे, बंधनकारक राज्य शासनावरती नसणार आहे. पुढे पात्रता, अपात्रता आणि आरक्षणच्या सगळ्या तरतुदी आपण जे नगर परिषदेमध्ये बघितले त्याच सगळ्या कंडिशन आपल्याला महानगरपालिकेला सुद्धा लागू आहेत. ओके, पुढे आपण जाऊया आता महापौर आणि उपमहापौरांकडे. निवडणुकीनंतर पहिल्या बैठकीत दोघांची निवड केली जाते. जनरली सगळ्याच ठिकाणी दोघांची निवड पहिल्याच बैठकीत होते. इथं कोण करतंय, विभागीय आयुक्त किंवा त्यांनी प्राधिकृत केलेला अधिकारी त्यांचा अध्यक्ष असतो. आतापर्यंत कोण होतं, जिल्हाधिकारी होते, झेडपी मध्ये आपण बघितलं जिल्हाधिकारी. इथं कोण आहेत, विभागीय आयुक्त आहेत. पुढे यांचा पदावधी किती कालासाठी आहे, 2.5 वर्षाच्या कालावधीसाठी आहे. राजीनामा बघा, महापौर कुठे देतात, उपमहापौर महापौरांना, आणि महापौर मनपाच्या सभागृहास देतात. ओके, आणि सदस्य कुठं देतात,
आयुक्तांना देतात. ओके, पुढे महापौर आणि उपमहापौर सलग 2 सभा बोलवण्यात कसूर केली तर राज्य शासन त्यांना पदावरून दूर करू शकते. परत ते महापौर उपमहापौर होण्यास अपात्र असतील. इतकी स्ट्रिक्ट कंडिशन दिलेली आहे. फक्त सलग 2 सभा जर त्यांनी बोलवल्या नाहीत तर त्यांच्यावरती इतकी कठोर कारवाई आहे. दोघेही एकाच वेळेस रजेवर असतील तर सभागृह आपल्यापैकी एकाची निवड महापौर किंवा उपमहापौर पदी करते. ओके, पुढे महापौर उपमहापौर यांच्यावरती अविश्वास ठरावाची तरतूद कायद्यात केलेली नाही. यांच्यावरती अविश्वास ठराव इथे कसा आणायचा याच्याबद्दल आपल्या कायद्यात तरतूद नाही. ओके, हा, आता आपण स्थायी समिती बद्दल बघूया. स्थायी समितीचे सदस्य किती तिथे वेगवेगळ्या ठिकाणी स्थायी समितीचे सदस्य वेगवेगळे आहेत. ते सगळे तुम्ही कंपॅरेटिव्हली करा. पहिल्याच सभेत निवड होते. स्थायी समितीची पण निवड पहिल्याच बैठकीत होते. निम्मे सदस्य दरवर्षी निवृत्त होत असतात. जसं आपण राज्यसभा विधान परिषद बघतो तसंच ही स्थायी समिती असते. ओके, समिती स्थापनेपासून 30 दिवसात सभापतीची निवड झाली पाहिजे आणि ती सुद्धा फेरनिवडीस पात्र असते. म्हणजे एकच व्यक्ती सभापती पुन्हा पुन्हा होऊ शकतो. ओके, आपण झेडपीच्या केसमध्ये 10 वर्ष लिमिट ठेवलं होतं ना, तसं इथे लिमिट नाही. ओके, बैठकीची गणसंख्या किती आहे? 5. ओके, 5 लोक इथं असतील तर गणसंख्या पूर्ण होते. या समितीस डेलिगेशन ऑफ पॉवरचा अधिकार आहे. ओके, आयुक्तांना किंवा महापौरांना नाही तर कोणाला पॉवर आहे? स्थायी समितीस डेलिगेशन ऑफ पॉवरचा अधिकार आहे. हा, महानगरांमध्ये अजून एक महत्वाची समिती असते ती म्हणजे परिवहन समिती. परिवहन समितीमध्ये 13 सदस्य असतात. स्थायी समिती किती होते? 16 आणि परिवहन समितीत 13 सदस्य असतात. 1+12 हे लक्षात घ्या. 1+12. ओके, सभागृह पहिल्या बैठकीतच या 12 सदस्यांना निवडतात. परिवहन समितीचे सुद्धा. स्थायी समितीचे सभापती जे असतात, स्थायी समितीचे सभापती हे याचे पदसिद्ध सदस्य असतात. तुम्हाला वाटू शकतं की महापौर असायला हवेत, पण इथं तुम्हाला दिसतंय का स्थायी समिती जास्त पॉवरफुल आहे. महापौरांपेक्षा स्थायी समितीचा सभापती पदसिद्ध सदस्य असतो. ओके, पुढे एकाची सभापती पदी निवड करतात. मनपा सदस्य असतील किंवा नसतील दरवर्षी निम्मे निवृत्त होतात. हे सगळं सभागृहाच्या पहिल्या बैठकीतच ठरलं जातं. सदस्यांबद्दलच चाललेलं आहे. तोच ॲरो आपण खाली एक्सटेंड केला, त्याच्याबद्दलची ही डिटेल माहिती आहे. इथं तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचं 1+12 म्हणजे 13 आणि सभापती कोण असतात? स्थायी समितीचे सभापती इथे असतात. ओके, आता पुढची समिती कुठली असणार इथे? प्रभाग समिती. घटनात्मक दर्जा आहे का? 243 CS. आपण नगर परिषदेमध्ये बघितलं होतं याला, इथे सुद्धा सेमच आहे. अध्यक्ष प्रभागातील नगरसेवक. ओके, म्हणजे त्या प्रभागामध्ये किती नगरसेवक निवडून दिले त्याच्यानुसार रोटेशन नुसार हे नगरसेवक पद समितीचं अध्यक्षपद फिरत असतं. पुढे आहेत सदस्य बघा. प्रभागातील सगळे नगरसेवक सदस्य असणार आहेत. दुसरी वार्ड ऑफिसर असणार आहे. तिसरं NGO किंवा सेवाभावी संस्थेतून मॅक्झिमम 3 प्रतिनिधी या समितीवरती असणार आहेत. या सर्वांचे प्रभाग मतदार यादीत नाव हवे. या सगळ्यांचे जे वरचे 3 जण आहेत यांचं त्या प्रभागाच्या मतदार यादीत नाव असणं अपेक्षित आहे. ओके, कामे. आता या प्रभाग समित्यांची कामं काय काय बघा. पाणी पुरवठा व जलनिस्सरण इत्यादीचा निपटारा करायचा त्यांच्या प्रभागाच्या बाबतीत. ओके, प्रभाग खर्चाच्या अंदाजाचा प्रस्ताव आयुक्तांकडे पाठवायचा. ओके, 5 लाखापर्यंतच्या खर्चास मान्यता द्यायची. नगर परिषदेला किती आकडा होता? 20,000 होता. इथे किती आहे? 5 लाख त्यांनी केलेलं आहे. आणि यांची बैठक सुद्धा दर महिन्याला एक यांची बैठक भरत असते. ओके, आता प्रभाग समितीबद्दलचा राईट साईडचा बघा. प्रभाग समित्या किती असल्या पाहिजेत हे लोकसंख्येनुसार ठरतं. ओके, 3 ते 4.5 लाख जर लोकसंख्या असेल तर किमान 3 मॅक्झिमम 4 तुम्ही प्रभाग समित्या करू शकता. 4.5 ते 12 मध्ये 4 आणि 9 आहे ते. ओके, आणि 12 ते 24 मध्ये 9 आणि 13 आहे. 24 लाखापेक्षा जास्त असेल तर 13 आणि 25 आहे. म्हणजे 3 ते 25 ही प्रभागांची संख्या आहे. मिनिमम 3 मॅक्झिमम 25 प्रभागांची संख्या आहे. पुढे आपण जाऊया विशेष समित्यांकडे. जिल्हा परिषदेमध्ये कसं आपण वेगवेगळ्या विशेष समित्या बघितल्या. किती होत्या आपल्या विशेष समित्या? जिल्हा परिषदेमध्ये किती होत्या? Recording in progress. आता विशेष समित्या बघा.
आवश्यक तितक्या विषय समित्या महानगरपालिकेला असणार आहेत, ते स्वतः ठरवणार आहेत किती आहेत तेवढे. पुढे सदस्यांची सभागृह सदस्यांमधून निवड होत असते, हे सदस्य सभापती निवडतात. ओके, सभापती निवडतात. ओके, म्हणजे कुठले सभापती, एकतर सभागृहाचे असतील किंवा त्या समितीचे सभापती निवडत असतील. पुढे सलग 2 सभा घेण्यास कसूर केली तर राज्य शासन पदावरून दूर करतं. हे सेम कुठं होतं, महापौराच्या केसमध्ये पण आपण बघितलेलो आहोत की 2 सभा इथं आहे. ओके, पुढचा मुद्दा, कामकाज सोपवणे. जर विशेष समितीला एखादं काम द्यायचं असेल, स्थायी समिती किंवा महानगरपालिकेचं जे सभागृह असतं त्यांच्याकडून हे कामकाज सोपवलं जातं, म्हणजे विषय सोपवणं. विषय सोपवायला 2/3 बहुमती लागतं, हे लक्षात ठेवा. ओके, त्याच्यामध्ये बघा, महिला आणि बाल कल्याण समिती स्थापन करणं बंधनकारक आहे. कितीही विषय समिती तुम्ही स्थापन करू शकता, पण त्यात ही समिती असलीच पाहिजे, ते बंधनकारक केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये 75% सदस्य महिला असायला हव्यात. ओके, सभापती उपसभापती सुद्धा महिलाच असली पाहिजे. आपण झेडपीच्या केसमध्ये हा आकडा किती बघितला होता, 70% बघितला होता, तो इथे 75% आहे. पुढची आपली एक समिती आहे तदर्थ समिती. ओके, तदर्थ समितीबद्दल बघा, पालिकेच्या सदस्यातून आवश्यक तेवढे निवडलेले सदस्य प्लस मॅक्झिमम 2 नामनिर्देशित सदस्य. सदस्यांचे नामनिर्देशन करताना पक्षांच्या संख्याबळानुसार निवड केली जाते. आता पुढचा अर्थसंकल्पाबद्दलचा मुद्दा बघूया. आता तदर्थ म्हणजे तुम्हाला कळले असेल ना, त्यांना जेव्हा वाटतं तेव्हा त्या समिती स्थापन करू शकतात. एक कंपल्सरी समिती कुठली यांची, महिला व बाल कल्याणवाली आहे. आणि नगर परिषद आणि महानगरपालिकेला परिवहन समिती सुद्धा बाय डिफॉल्ट असते. आणि तिसरी कुठली असते, स्थायी समिती तर एनी हाऊ असलीच पाहिजे. या 3 समित्या तर कुठल्याही नगर परिषद महानगरपालिकेमध्ये असतातच. पुढे नगर परिषदेमध्ये आपण 6 समित्या बघितल्या होत्या. नंबर ऑफ समिती किती होत्या, 6 तिथं मेन्शन केलंय, पण महानगरपालिकेच्या बाबतीमध्ये असं काही मेन्शन केलेलं नाहीये. ओके, पुढे बघा, अर्थसंकल्प कोण तयार करणं अपेक्षित आहे, आयुक्तच तयार करणं अपेक्षित आहे. आणि स्थायी समितीच ते सादर करतात. ओके, स्थायी समिती ते मनपाला सादर करते. ओके, 31 मार्च पूर्वी अंदाजपत्रक पारित न झाल्यास स्थायी समिती किंवा परिवहन समितीने शिफारस केलेले अंदाजपत्रक अंतिम होते. परिवहन समितीला इतकं महत्व दिलेलं आहे. जर अंदाजपत्रक मंजूर नाही झालं तर स्थायी समिती किंवा परिवहन समिती ज्याला मंजुरी देईल ते अंदाजपत्रक मंजूर होईल. ओके, लेखा तपासणीबद्दलचा मुद्दा पुढचा आपला आहे. लेखा तपासणीमध्ये बघा, मनपा मुख्य लेखापरीक्षक असतात. कोण आहेत, त्याचा मुख्य लेखापरीक्षक जो तयार करतो तो अहवाल स्थायी समितीच देतो. आता मुख्य लेखापाल राज्य शासनाकडून प्रत्येक मनपासाठी अपॉइंट केला जातो. ओके, कॉमर्स वरून जे आपल्या एक्झाम मध्ये पोस्ट आहे ती पोस्ट जी असते ते लेखापरीक्षक म्हणून काम करतात. पुढे स्थायी समिती ही तिच्या वेळेनुसार तपासणी करते. स्थायी समितीला सुद्धा लेखा तपासणीची अधिकार दिलेला आहे. लेखा तपासणीपेक्षा मला असं वाटतं की सगळ्यात जास्त आहे प्रशासकीय तपासणी, तुम्ही लक्षात घ्या. लेखा तपासणी नंतर लक्षात घ्या. ओके, आता मनपा आयुक्तांबद्दल आपण माहिती घेऊया. ओके, मनपा आयुक्तांचा कालावधी राज्य शासन ठरवेल इतक्या काळासाठी असतो, पण मॅक्झिमम 3 वर्षाचा कालावधी त्यांना दिलेला आहे. ओके, आयुक्त आज काढून टाकणे किंवा परत बोलवण्याचा प्रस्ताव, परत बोलवणं म्हणजे राज्य शासनाने परत बोलवावं असं त्यांचं म्हणणं आहे. किती आहे, 5/8 इतक्या बहुमताने जर तुम्ही परत बोलवलं तर आयुक्तांना परत जावं लागतं. झेडपीच्या केसमध्ये 2/3 होतं, इथे 5/8 आहे. वेतन भत्ते कोण ठरवतं, मनपाच्या निधीतून दिलं जातं, ठरवतं राज्य शासन, देतं कोण, मनपाच्या निधीतून. रजा मंजुरी स्थायी समितीच्या परवानगीने राज्य शासन त्यांची रजा मंजुरी करत असतं. यांची रजा राज्य शासनाकडे जाते डायरेक्टली. ओके, पुढे मनपाचा सचिव, मनपा सचिव स्थायी समितीचा सचिव म्हणून नगर सचिव नेमणूक आयुक्त करतात. नगर सचिवाची नेमणूक आयुक्त करत असतात. हे जे आपले महानगरपालिकेचे जे आयुक्त असतात ते एक नगर सचिव नावाच्या व्यक्तीला अपॉइंट करत असतात. तो व्यक्ती मनपाचा सचिव तसेच स्थायी समितीचा सचिव म्हणून काम करतो. तो कुणाला रिस्पॉन्सिबल असतो, आयुक्तांना रिस्पॉन्सिबल असतो. तर हे नगर सचिव हे एक नवीन पद तुम्हाला लक्षात घ्यावं लागतं. अल्टिमेट अथॉरिटी कोण आहे, आयुक्तच आहे. की ते याला कामानिमित्त म्हणजे कामाच्या सुलभतेसाठी तसं अपॉइंट करत असतात. पुढे मनपाच्या सभा आपण बघूया. किमान महिन्यातून एक सभा झालीच पाहिजे, हे सगळीकडे सेमच आहे. अध्यक्ष कोण असतात, पुन्हा महापौर असतात. ओके, नोटीसच्या केसमध्ये बघा, सर्वसाधारण नोटीस 7 दिवस, सर्वसाधारण सभेची नोटीस, गणपूर्ती 1/3 आहे.
विशेषच्या केसमध्ये 3 दिवसाची नोटीस आणि गणपूर्ती 1/3च आहे. ओके. मागणी 1/4 सदस्य किंवा विशेष सभेच्या बाबतीमध्ये दिले बघा, मागणी 1/4 सदस्य किंवा स्थायी समितीचे किमान 5 सदस्य. आता इथे 1/3 जे गणपूर्ती दिले, मागणी कशी आहे 1/4 आहे, हे लक्षात ठेवा. गणपूर्ती 1/3, मागणी 1/4 किंवा स्थायी समितीचे फक्त 5 सदस्य जरी मागणी केली तर तुम्हाला विशेष सभा घ्यावी लागते. आता खूप सारे मनपाचे कर असतात, हे तुम्हाला वाचून पण लक्षात येतं बघा. याच्याबद्दल मालमत्ता कर आहे, पथ कर आहे, पाणीपट्टी आहे, शिक्षण उपकर आहे, पाणी पुरवठा लाभ कर आहे, मलप्रवाह किंवा सफाई साफसफाई कर पण असतो, वाहनांवरील वाहने नावावरील कर, नावे म्हणजे जहाजांवरील कर, जमिनीवरील कर, कुत्र्यांवरील कर सुद्धा असतं, नाट्यगृहावरील कर सुद्धा आहे. या बाबतीत आयुक्तांना दिवाणी न्यायालयाचे अधिकार आहेत. जर कराची वसुली करायची असेल तर दिवाणी न्यायालयाचे अधिकार त्यांना आहेत. ओके. कर्ज, ओके, राज्य शासन च्या मान्यतेनुसार ते रोखे विक्री करू शकतात. हे आपण नगर परिषदेच्या केसमध्ये बघितलं, इथेही सेमच आहे. कर्ज फेडीचे कालावधी 60 वर्ष, नगर परिषदेला पण 60 वर्षच कालावधी होता. इतका मोठ्या कालावधीसाठी ते कर्ज घेत असतात. मनपांवरती नियंत्रण, प्रत्येक ठिकाणी आपण नियंत्रण बघितलं तर इथे राज्य शासनालाच नियंत्रण दिलेलं आहे. काय? ठराव रद्द करणे आणि मनपा बरखास्त करणे, हे दोन्ही प्रकारचे अधिकार इथं राज्य शासनाला आहेत. इतर ठिकाणी विभागीय आयुक्तांना सुद्धा ते अधिकार होते. आता आपण मुंबई मनपाकडे जरा येऊया. मुंबई मनपाची थोडीफार माहिती आपण इथं घेऊया. ओके. बृहन्मुंबई मनपा कायदा कधीचा बघितला आपण? 1888चा. आणि मुंबई प्रांतिक मनपा कायदा 1949चा आहे. ओके. याच्यानुसार बघा, सदस्य 236 आहेत. याच्यावरून सुद्धा वाद सुरू आहे. ओके. शिवसेनेने हे चेंजेस केले होते. आता सरकार म्हणते की हे चेंजेस चुकीचे आहेत. तर सध्या 236 आहेत, हे लक्षात घ्या. आणि हे काय करतात? एका प्रभागातून एकच निवडून आणायचं, असं आधीच्या सरकारचं मत होतं. आता नवीन सरकार एकाहून जास्त सदस्य असतात असं मताचं आहे. नॉमिनेटेड किती आहेत? तिथेही 5 आहेत. मग आता ते तिथे चेंज केलं आहे. मगाशी आपण 10% किंवा 10 बघितलं, तसं इथं चेंज झालं आहे का ते बघावं लागेल. ओके. झालं असेल तर आपल्या न्यूज मध्ये असेल, नसेल तर नाही, कारण यांचा कायदा वेगळा आहे. ओके. पुढे महापौर उपमहापौर 2.5 वर्षासाठी असतात. ओके. राजीनामा उपमहापौर कुणाकडे देतात? महापौरांकडे. महापौर मनपाकडे देतात. सेमच आहे ना तिकडे सुद्धा, इथेही सुद्धा सेम आहे. स्थायी समित्या किती आहेत? 5 विषय समित्या आहेत त्यांच्या. एक स्थायी समिती तर त्यांची ऑलरेडी असायलाच पाहिजे. किती सदस्य आहेत? 27. ओके. प्राथमिक शिक्षण स्थायी समितीकडे प्राथमिक शिक्षणचा अध्यक्ष पदसिद्ध सदस्य असतो. इथे प्राथमिक शिक्षण समिती जी असणार आहे विशेष समितीमध्ये, त्याचा जो अध्यक्ष आहे तो याचा एक पदसिद्ध सदस्य आहे. ती एकच कंडिशन इथे लक्षात ठेवण्यासारखी आहे. बाकी ते 27 त्यांना वाटेल तशा पद्धतीने ते निवडू शकतात. ओके. पुढे विद्युत पुरवठा व वाहतूक समिती, त्यालाच आपण बेस्ट म्हणतो ना, ते मुंबईला तिथे एक आहे. सदस्य किती आहेत? 17 आहे. ओके. स्थायी समिती अध्यक्ष याचा पदसिद्ध सदस्य आहे. ओके. विशेष ज्ञान असणारे लोक, मनपाचा किमान एक सदस्य तरी या समितीमध्ये असावा, अशी सुद्धा एक अट आहे. ओके. आता वेगवेगळ्या समित्यांच्या वेगवेगळ्या अटी असणार आहेत. फक्त तुम्ही सुरुवातीला कोणत्या समिती आहेत, किती समिती आहेत, सदस्य किती आहेत आणि अध्यक्ष काय आहे, इतक्याच गोष्टी लक्षात ठेवा. मग नंतर तुम्ही सदस्यांकडे जाऊ शकता. महिला आणि बाल कल्याण कंपल्सरी आहे, तर ती पण आहे. याच्यामध्ये सदस्य मेन्शन केलेले नाहीत, त्यानुसार ते ठरलं जाईल. आणि कंडिशन सेम आहे, 75% महिला असल्या पाहिजे आणि सभापती कोण असली पाहिजे? महिलाच असली पाहिजे. 4थी आहे सुधार समिती, 26 सदस्य त्याचे असणार आहेत. 5वी आहे शिक्षण समिती, 26 पुन्हा तिथं आहे. 22 मनपाचे आणि 4 विशेष तज्ञ मिळून 26 लोक या शिक्षण समितीमध्ये आहेत. आणि प्रभाग समिती असणार आहेत. मुंबई कायद्यानुसार 25 प्रभाग समित्या आहेत, असे यांचे कंडिशन आहेत. इतक्या सगळ्या कंडिशन इथे लक्षात घ्या. आणि लेफ्ट साईडला बघा, मुंबई मनपा सभाबद्दल दर महिन्याला एक झालीच पाहिजे. किमान गणपूर्ती 1/5 झाली पाहिजे. हा प्रश्न 21 ला येऊन गेलाय. विशेष सभा 1/6 सदस्यांनी मागणी महापौरांकडे केल्यानंतर यांची विशेष सभा घेतली जाऊ शकते. आता आपण कटक मंडळांकडे जाऊया. कॅन्टोन्मेंट बोर्ड ऍक्ट 2006. ऍक्ट कधीचा आहे? 2006.
2006चा. ओके. आणि लागू कधी आहे? सप्टेंबर 2006 लाच लागू आहे. ओके. आता कॅन्टोन्मेंट बोर्ड किंवा कटक मंडळाची घोषणा छावणी क्षेत्र कोण करतं? केंद्र सरकार करतं. ओके. डिफेन्स मिनिस्ट्री असा एक ऑप्शन होता 21 का 22 मध्ये, तर ते केंद्र सरकार त्याचं उत्तर होतं. ओके. यानंतर स्थापना 1 वर्षाच्या आत करणं बंधनकारक आहे. एकदा का घोषणा झाली तर 1 वर्षाच्या आत कटक मंडळ स्थापन झालं पाहिजे. आणि स्थापना कशानुसार होते? 243 क्यू नुसार त्याची स्थापना होते. हा, आता बघा देशात 64 कटक मंडळ आहेत. ओके. सर्वाधिक कुठे आहेत? युपी मध्ये 13. महाराष्ट्रात किती आहेत? 7 आहेत. आणि त्याचं कॅटेगरायझेशन सुद्धा वर्ग 1, 2, 3, 4 मध्ये केलं जातं. ओके. वर्ग 1, 2, 3, 4 आणि 5 आपण खालून जाऊया. 4 किती आहे? 2,500 लोकसंख्या. 3 किती आहे? 2,500 ते 10,000 लोकसंख्या. 2 किती आहे? 10,000 ते 50,000. आणि 1 आहे 50,000च्या वरती. आता महाराष्ट्रात किती आहेत बघा, इथे 7 आपण बघितलं होतो ना. 1 आहे नगरला, सर्वात मोठी आहे ती आपली. दुसरी आहे औरंगाबादला किंवा संभाजीनगर म्हणा आता त्याला. तिसरी आहे देहू. चौथी आहे खडकी. 5वी आहे पुणे. 6वी कामठी आणि 7वी देवळाली. या 7 ठिकाणी आपल्याकडे कटक मंडळ आहेत. 7ही नावं तुम्हाला माहिती असलं पाहिजेत. ओके. एकूण 64 देशात आहेत. ओके. पुढे कटक मंडळांची रचना बघूया आपण. ओके. किती प्रकारचे कटक मंडळ आपण बघितलं? 1, 2, 3 आणि 4 ची. ओके. अध्यक्ष कोण असतो बघा? 4ही कटक मंडळांचा अध्यक्ष 4ही केसमध्ये ऑफिसर कमांडिंग द स्टेशन. तिथलं जे आर्मी रिलेटेड जे स्टेशन असतं त्याचा जो कमांडिंग अथॉरिटी असतो तोच त्याचा अध्यक्ष असणार आहे. ओके. सदस्यांबद्दल बघा. पदसिद्ध सदस्य 1 कलेक्टर, ऍडिशनल कलेक्टर किंवा त्यांच्याकडून अपॉइंटेड एखादा व्यक्ती, एखादा ऑफिसर, हे त्यांचा पदसिद्ध सदस्य असतो. 1, 2, 3 ला सेमच आहे. तिघांसाठी ती क्रायटेरिया सेम आहे. ओके. सीईओ छावणी, त्या छावणीचा एक सीईओ असणार आहे, ते आलं. तिसरा मुद्दा छावणीचा आरोग्य अधिकारी आणि छावणीचा कार्यकारी अभियंता. हे 4 ऑफिसर पदसिद्ध सदस्य वर्ग 1, 2, 3 ला असणार आहेत. 4 ची कंडिशन बघा. सदस्यांच्या बाबतीमध्ये 1 आहे छावणीचा सीईओ आणि निर्वाचित किती आहेत? 2 सदस्य आहेत. ओके. पुढचा मुद्दा आपण बघूया. आता वर्ग 4 कम्पॅरेटिव्हली जरा सोपा आहे. वर्ग 1, 2, 3 मध्ये तुम्हाला थोडेसे डिफरन्स सापडतात. ओके. आता बघा नामनिर्देशित सदस्य किती आहेत? कुणाकडून नामनिर्देशित? अध्यक्षांकडून नामनिर्देशित असतात. वर्ग 1 ला किती आहेत? 3 मिलिटरी ऑफिसर्स. वर्ग 2 ला 2 मिलिटरी ऑफिसर्स आणि वर्ग 3 ला 1 मिलिटरी ऑफिसर नॉमिनेटेड असतो. आणि निर्वाचितच्या केसमध्ये बघा वर्ग 1 ला किती आहेत? 8 सदस्य आहेत. वर्ग 2 ला 7 सदस्य. वर्ग 3 ला 6 सदस्य. आणि वर्ग 4 ला किती सदस्य आहेत? 2 सदस्य आहेत. प्रश्न निर्वाचित बद्दल जास्त वेळा विचारला जातो, तर निर्वाचितांची संख्या लक्षात ठेवा. 4 ला 2 आहेत, 3 ला 6 आहेत, 2 ला 7 आहेत आणि 1 ला 8 सदस्य आहेत. हे निर्वाचित सदस्य. नॉमिनेटेडच्या केसमध्ये वर्ग 4 मध्ये काही मेन्शन केलेलंच नाही. वर्ग 3 ला 1, वर्ग 2 ला 2 आणि वर्ग 1 ला 3 सदस्य नॉमिनेटेड आहेत. पदसिद्ध सदस्य 1, 2, 3 ला सेमच आहेत. 4 पदसिद्ध सदस्य आहेत, ते बघून घ्या. ओके. आणि सगळ्या ठिकाणी अध्यक्ष जो असतो तो ऑफिसर कमांडिंग द स्टेशनच आहे. ओके. आता पुढचा मुद्दा आपला आहे सदस्यांचा कालावधी बद्दलचा. सदस्य कालावधी किती वर्षाचा आहे? 5 वर्ष कालावधी. गैरसोय टाळण्यासाठी 1 वर्ष वाढ करता येते. तो अधिकार कुणाला आहे? केंद्र शासनाला आहे. या केसमध्ये तुमचं 1 वर्ष वाढवता येतं आणि तो अधिकार आपण कुणाला दिलेला आहे? केंद्र शासनाला दिलेला आहे. ओके. सदस्य एकापेक्षा अधिक जागेवरून निवडून आल्यास 14 दिवसात एका जागेची त्यांना निवड करावी लागते, अन्यथा सर्व जागा इथे रिकाम्या कराव्या लागतात. ओके. पुढचा मुद्दा बघा. एखाद्या जागेवरून कोणताच सदस्य निवडून आला नाही तर नामनिर्देशनाने ती जागा भरली जाते. राजीनाम्याच्या केसमध्ये आता तो महत्वाचा मुद्दा आहे. नामनिर्देशित कुणाकडे देतात? अध्यक्षांकडे राजीनामा देतात. ओके. जनरल ऑफिसर कमांडिंग इन द चीफ. निर्वाचित अध्यक्षांमार्फत केंद्र शासनाकडे देतात. ओके. राजीनामा. पुढे उपाध्यक्ष सुद्धा अध्यक्षांकडे देतात. मंडळासमोर तो मांडला जातो. उपाध्यक्षांचा ठराव मंडळासमोर मांडला जातो. फक्त निर्वाचित सदस्य जे असतात त्यांचा केंद्र शासनाकडे जातो. हे थोडंसं विचित्र वाटू शकतं. ओके. पण ते देतात अध्यक्षांकडे. ओके. निर्वाचित सदस्य. सभा बघा. किमान
महिन्यातून एक सभा त्यांची झाली पाहिजे. सगळ्या ठिकाणी एकच महिना आहे. पुढचा मुद्दा, विशेष सभा 25% सदस्यांची मागणी झाली पाहिजे. गणपूर्ती 1/2 आहे यांच्या केसमध्ये. तिथं दिसत नसेल तर 1/2 करून घ्या. ओके. आता अध्यक्ष आणि उपाध्यक्षांबद्दलची थोडीफार माहिती बघू आपण. सर्व कटक मंडळांचा अध्यक्ष कोण होता? कमांडिंग ऑफिसरच होता. ओके. उपाध्यक्ष बघा, वर्ग 1 आणि 4 सोडून इतर सर्व मंडळांसाठी निर्वाचित सदस्यातून उपाध्यक्ष निवडला जातो. ओके. वर्ग 2 आणि वर्ग 4 अध्यक्ष चिठ्ठ्या टाकून केला जातो. आता इथं वर्ग वरती पण 4च झाले का? इथे 1 आणि 3 करा. 3 वरच्या केसमध्ये 3 करा. 1 आणि 3 आणि खाली 1 आणि 4 आहे. वर्ग 1 आणि 3 इतर सर्व मंडळांसाठी निर्वाचित सदस्यांकडून आणि 2 आणि 4 साठी चिठ्ठ्या टाकून केल्या जातात. उपाध्यक्षांना दूर करायचं असेल तर पुढची कंडिशन बघा. वर्ग 1, 2, 3 मागणी 1/2 लोकांनी केली पाहिजे. बहुमत 2/3 असलं पाहिजे. 4च्या केसमध्ये काही डेटा इथे सापडत नाही किती मागणी, आणि तिथे त्याला काढून टाकायचं. साध्या बहुमताने काढून टाकता येतं. फक्त 4च्या बाबतीमध्ये थोडीशी ढिल्ली कंडिशन दिलेली आहे. सदस्यांना दूर करायचं असेल तर सलग 3 सभांना गैरहजर राहिलास विना परवानगी तर काढलं जातं, आणि मंडळाच्या जागेवर अतिक्रमण केलं असेल तर काढलं जातं. केंद्र शासनाचा तो अधिकार आहे, आणि या ठिकाणचा जो सीईओ असणार आहे तो सुद्धा केंद्र शासनच अपॉइंट करतो. ओके. मोस्ट ऑफ ठिकाणी केंद्र शासनाला ते अधिकार देण्यात आलेले आहेत. हा एक मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. ऑलमोस्ट आपलं बघून झालं. आता थोडक्यात फक्त एक रिव्हिजन टाइप म्हणून आहे बघा, तो बघूया. जो फॅक्च्युअल डेटा बघूया आपण. कुठल्या महानगरपालिकेची स्थापना कधी झाली ते बघूया. ओके. मद्रास महानगरपालिकेची स्थापना बघा कधी आहे. सगळ्यात पहिली महानगरपालिका मद्रास महानगरपालिका 1688. कलकत्ता 1876. मुंबई 1888. मद्रास नंतर 200 वर्षांनी मुंबईची स्थापना झालेली आहे. त्यानंतर बघा पुणे कधीचे? 1950. नागपूर 51. नागपूरचा ऍक्ट 48 आहे ना, आणि दिल्ली 58. म्हणजे पुणे आणि नागपूर दिल्लीच्या आधी आहेत. हे वर्ष लक्षात ठेवा. महाराष्ट्रात एकूण 27 महानगरपालिका आहेत. आता अजून एक आपण घोषित केलंय. कुठली नगरपालिका? कोणती आहे? इचलकरंजी केली आहे. जालना पण केले का? घोषणा झाली आहे, एस्टॅब्लिश झाली का त्यांची? तर 27+2 हे लक्षात घ्या. एस्टॅब्लिश झाल्यानंतर त्याला 2 करा, आणि एक्झाम मध्ये घोषणा केल्या म्हटल्यानंतर तुम्ही त्या 2चं ऍडिशन करू शकता. ओके. मुंबई त्याच्यातल्या बघा, मुंबई पहिली आपल्यातली, पुणे दुसरी आहे, नागपूर तिसरी आहे, सोलापूर चौथी आणि 5वी कोल्हापूर आहे. आपल्या इथल्या महानगरपालिकेच्या स्थापनेचं वर्ष सुद्धा लक्षात ठेवा. वरती आपण देशातलं पण बघितलं, आणि इथं खाली महाराष्ट्रातलं पण आपण बघूया. ओके. हा, आता इथे सर्वात नवीन आपण पनवेल म्हणलं तेव्हा 2016 ती स्थापन झालेली आहे. आता जालना आणि इचलकरंजी जेव्हा होईल तेव्हा त्या नवीन होतील. तो मुद्दा तुम्ही इथं ऍड करून घ्यायचा आहे. ओके. हा, आता विभागानुसार जर बघायला गेला तर कोकणात किती आहेत? 9 महानगरपालिका आहेत, आणि हा प्रश्न येऊन पण गेला वाटतं मला, प्रिलिम्सलाच आला होता. तर 9 लक्षात ठेवा. पश्चिम महाराष्ट्रात 8 आहेत, खानदेशात 2 आहेत, धुळे आणि जळगाव. ओके. मराठवाड्यामध्ये 4 आहेत. ओके. औरंगाबाद, नांदेड, वडाळा, लातूर, परभणी. ओके. आता त्याच्यामध्ये अजून काय ऍड झाला असेल तर ऍड होईल. विदर्भामध्ये किती आहेत? 4, नागपूर, चंद्रपूर, अमरावती, अकोला. ओके. हे सध्या एक्झिस्टिंग महानगरपालिकेबद्दलचं आहे. ओके. त्याच्या पुढे बघा, वर्ग 1 चे किती आहेत? 4. कुठले कुठले आहेत? भीमपणा लक्षात ठेवा, म्हणजे भिवंडी, मुंबई, पुणे, नागपूर हे 4 म्हणजे पॉवरफुल आहेत ना अ वाल्या. त्याच्यानंतर ब मध्ये 4 आहेत, क मध्ये 4 आहेत, आणि ड मध्ये 15. सगळ्यात जास्त ड मध्ये आहेत. ओके. किती कॅटेगरीमध्ये त्यांचं वर्गीकरण होतं? 4 मध्ये. नगर परिषदा 3 मध्ये होतात, हे 4 मध्ये. इतका एक मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता ब मध्ये बघा, ठाणे, पिंपरी चिंचवड, अहमदनगर आणि नाशिक हे 4 आहेत. ओके. अ आणि ब वाले लक्षात ठेवा. क आणि ड ची तर संख्या खूपच मोठी आहे, तर ड कडे इतकं लक्ष नाही दिलं तर फक्त नंबर किती आहे तो लक्षात ठेवा. ओके. महानगर क्षेत्रे बघा. ओके. महानगर क्षेत्रामध्ये कुणाकुणाचा समावेश होतो? मुंबई अपना हे मध्ये होते. एक तर मुंबईचा, औरंगाबादचा, पुणेचा आणि नागपूरचा. हे जे 4 आहेत त्यांना आपण महानगर क्षेत्र, मेट्रोपॉलिटन सिटीज असं त्याला म्हणतो, त्याला आपण इथं या चौघांना म्हटलेलं आहे. एकापेक्षा जास्त मनपा असणारे जिल्हे कुठले आहेत? पुठाना. पुठाणामध्ये काय काय? पुणे, ठाणे, नाशिक.
या जिल्ह्यांमध्ये एकापेक्षा जास्त महानगरपालिका आहेत. ओके. महापौरांची परिषद लक्षात घ्या. सर्वप्रथम कोलकात्याला महापौरांची परिषद भरली होती 1989 ला. त्यानंतर नागपूर आणि मुंबईला भरली होती. महाराष्ट्रामध्ये 1999 पासून त्या तशा परिषदा आपण बरखास्त केलेल्या आहेत. ओके. पुढचा मुद्दा आहे MMRDA. कधीची स्थापना आहे? ऍक्ट कधीचा आहे? 74चा. स्थापना कधीची आहे? 75ची. या MMRDA वरती पण प्रश्न येऊन गेलेला आहे. ओके. त्याची स्थापना वर्ष आणि ऍक्ट लक्षात घ्या. अध्यक्ष कोण असतो याचा? नगर विकास मंत्री. जनरली मुख्यमंत्र्यांकडे हे असतं. ओके. पुढे सदस्य किती आहेत त्याचे? 17 सदस्य आहेत. आणि नगर विकास कोण कोण आहेत बघा. नगर विकास राज्यमंत्री, गृहनिर्माण मंत्री, मुंबईचे महापौर, मुंबईचे आयुक्त, 3 मुंबई मनपाचे सदस्य, मुख्य सचिव, विधानसभेतून 2, विधान परिषदेतून 1, सिडकोचे संचालक, MMRDA चे आयुक्त आणि 3 तज्ञ. असे इतके सगळे लोक MMRDA मध्ये असतात. ओके. आणि MMRDA ची कार्यकारी मंडळ पण आहे. त्याच्यात 9 सदस्य असतात. इतकं आपल्याला लक्षात ठेवायची गरज नाही. फक्त वरचे 4 पॉईंट लक्षात ठेवा. 1974चं ऍक्ट, 75ची स्थापना, नगर विकास मंत्री अध्यक्ष, सदस्य किती? 17. ओके. एवढंच लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. ओके. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला काही वाटलं ऍडिशन करायचं असेल तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन मधला जो डेटा आहे तेवढाच ऍड करा. बाकी जर तुम्ही याच्यात ऍड करत गेला तर ते खूप मोठं होत जाईल. ओके. उद्याच्या लेक्चर मध्ये आपण याचे PYQ बघूया.